नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. प्रिव्हियस क्लास मध्ये आपलं डिस्कशन होतं ट्रान्स इफेक्ट. काय सांगतो रे ट्रान्स इफेक्ट? स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सेस मध्ये ज्या काही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होत असतात त्या रिएक्शनचे प्रोडक्ट एक्सप्लेन करणारा इफेक्ट म्हणजे ट्रान्स इफेक्ट. बेटा तुम्ही सगळ्यांनी एकच काम करायचंय, ट्रान्स डायरेक्टिंग पॉवरची जी काही ऑर्डर मी तुम्हाला सांगितली आहे त्याला लक्षात ठेवायचंय. ज्याला ट्रान्स डायरेक्टिंग पॉवरची ऑर्डर माहिती असेल त्याला ट्रान्स इफेक्टचा ईच अँड एव्हरी क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. काय होती रे ऑर्डर? चल बघ, F मायनस OH मायनस H2O इक्वल पॉवर कॉमा होते म्हणजे त्यांची पॉवर इक्वल आहे. NH3PY Cl मायनस Br मायनस I मायनस SCN मायनस NO2 मायनस C6H5 मायनस त्यानंतर PR3 होता, त्यानंतर H मायनस CO CN मायनस आणि NO या चौघांची पॉवर सारखी. बस ही ऑर्डर लक्षात ठेवा. ज्याला ही ऑर्डर माहिती आहे त्याला ट्रान्स इफेक्टचा प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ठीक आहे ना? ओके, चला आता पुढे जाऊ. आजचं आपलं डिस्कशन आहे जॉन टेलर डिस्टॉर्शन. जॉन टेलर डिस्टॉर्शन पाहता. Trans effect is related with square planar complexes. Trans effect is related with square planar complexes. John Taylor distortion is related with octahedral complex. This is only for octahedral complex. सगळ्या कॉम्प्लेक्स साठी हा इफेक्ट नाही. जॉन टेलर डिस्टॉर्शनला तुम्ही जॉन टेलर इफेक्ट म्हणलं तरी चालू शकतं. John Taylor distortion or John Taylor effect is only for octahedral complex. octahedral साठीचा हा इफेक्ट आहे. चला बघा काय इफेक्ट आहे. मी डेफिनेशन लिहितो आणि एक एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे ना? मग आपण याचे क्वेश्चन्स देखील पाहूयात. बघा रे, जॉन टेलर डिस्टॉर्शन. सी, द डिस्टॉर्शन. डिस्टॉर्शन म्हणजे बिघाड. डिस्टॉर्शन म्हणजे काय रे बाबा? बिघाड, बिघडणे. द डिस्टॉर्शन इन द ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. द डिस्टॉर्शन इन द ऑक्टाहेड्रल जॉमेट्री ड्यू टू more than one. Due to more than one possible ways, more than one possible ways of filling of electrons, of filling of electrons in T2G and EG set. T2G सेट आणि EG सेट मध्ये इलेक्ट्रॉन्स भरण्यासाठी जर मोर दॅन वन वेज पॉसिबल असतील तेव्हा ऑक्टाहेड्रल जॉमेट्री मध्ये झालेला बिघाड म्हणजेच जॉन टेलर डिस्टॉर्शन. सर नाही हो समजलं, काय लिहिलात की? चल बघ, एक एक्झाम्पल सांगतो लगेच लक्षात येईल तुझ्या. हा इफेक्ट डिस्कवर झाला होता कॉपरच्या कॉम्प्लेक्स साठी, कॉपरच्या ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स साठी. बघा, CuNH3 6+2 हा कॉम्प्लेक्स कन्सिडर करा. याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे म्हणजे हा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. आता या कॉम्प्लेक्स मध्ये बघा, या कॉम्प्लेक्स मध्ये बघा, कॉपर सेंट्रल मेटल कोण आहे याच्यात रे बाबा? कॉपर +2. कॉपर +2 आहे, बरोबर आहे. याचं कॉन्फिगरेशन येतं 3D9. 3D9. आता 3D9 कसं भरतो आपण? 3D9 भरण्यासाठी आपल्याकडे मेथड आपण पाहिली. ऑक्टाहेड्रल मध्ये T2G एनर्जी कमी असते. T2G मध्ये अगोदर इलेक्ट्रॉन जातात, त्यानंतर EG मध्ये जातात. T2G6 EG3. बघा D9. D9 ला हाय स्पिन लो स्पिन टर्म लागू होत नाही. हाय स्पिन लो स्पिन कोणासाठी असतो रे? D4
D5, D6 आणि D7, D1, D2, D3, D8, D9 आणि D10 यांच्यासाठी हाय स्पिन लो स्पिन टर्म्स काम करत नाहीत. मी तुम्हाला सांगितलेलं अगोदर, ठीक आहे ना. तर बघा T2G6 EG3. आता T2G6 EG3 ला परत लिहिण्यासाठी माझ्याकडे दोन पद्धती आहेत. बघ रे, वे 1 आणि वे 2 कसं लिहिणार आहे मी. वे 1 आणि वे 2 कसं लिहिणार आहे बघा. T2G6, T2G चे ऑर्बिटल कोणते असतात रे. DXY, DYZ, DZX. ठीक आहे का. EG DX² - Y² आणि DZ². मान्य. ओके. आता बघा आपल्याला भरायचे T2G मध्ये 6 आणि EG मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स कसे भरले जातील. 2 2 2 झाले 6 T2G चे. इथं संपलं माझं T2G. आता EG मध्ये राहिलेले 3 इलेक्ट्रॉन्स कसे भरले जातील. याच्यात 2, याच्यात 1, 2 1. ठीक आहे ना. आता बघा दुसरा वे. DXY, DYZ, DZX, DX² - Y², DZ². बघा आता याच्यात काही बदल मला करता येणार नाही. 2 2 2 इलेक्ट्रॉन्स आहेत सगळीकडे. पण इथं मी आता बदल असा करू शकतो. समजा मी इथं 1 इलेक्ट्रॉन भरला आणि इथं 2 भरले. वेगळं झालं ना रे. बघ बघ बघ, हे बघ इथं बघ. DX² - Y² मध्ये 2 इलेक्ट्रॉन, DZ² मध्ये 1 इलेक्ट्रॉन, DX² - Y² मध्ये 1 इलेक्ट्रॉन, DZ² मध्ये 2 इलेक्ट्रॉन. झाले ना. 2 वेज झाले. आपल्याला काय पाहिजे. मोर दॅन 1 पॉसिबल वेज. मोर दॅन 1. तर याच्या जॉन टेलर डिस्टॉर्शन होईल. याच्या जॉन टेलर डिस्टॉर्शन होतं. जॉन टेलर डिस्टॉर्शन ऑकर्स ऑर नॉट. बस एवढाच क्वेश्चन असतो. तर आपल्याला करायचं काय असतं. त्यांनी कॉम्प्लेक्स देतील किंवा डी सिस्टीम देतील. आपल्याला काय करायचं असतं. मोर दॅन 1 पॉसिबल वेज. मोर दॅन 1 पॉसिबल वेज आहेत का बघायचेत T2G आणि EG मध्ये इलेक्ट्रॉन भरण्यासाठी. जर असतील तर जॉन टेलर डिस्टॉर्शन होईल. आणि जर मोर दॅन 1 वेज नसतील जॉन टेलर डिस्टॉर्शन होणार नाही. तर याचा आन्सर काय असेल रे बाबा. हे पहिलं एक्झाम्पल कन्सिडर करा. याच्या जॉन टेलर डिस्टॉर्शन होईल का नाही. जॉन टेलर डिस्टॉर्शन ऑकर्स. जॉन टेलर डिस्टॉर्शन ऑकर्स. याच्या जॉन टेलर डिस्टॉर्शन ऑकर होतं. ठीक आहे का. चला दुसरं एक्झाम्पल सांगतो लगेच. दुसरं एक्झाम्पल बघा. समजा मी असं केलं. झिंक NH3 6 टाइम्स +2 ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स घेतला. कोणाचा. झिंकचा. आता बघा याच्या सेंट्रल मेटल कोण आहे रे बाबा. झिंक आहे +2 स्टेट मध्ये. झिंक +2 म्हणजे 3D9 3D10. झिंक +2 चं कॉन्फिगरेशन येतं 3D10. 3D10 तू कसा भरशील रे बाबा. T2G मध्ये 6 आणि EG मध्ये 4. बरोबर आहे ना. T2G6 EG4. आता T2G6 EG4 लिहिण्यासाठी माझ्याकडे एकच वे आहे. ओनली वन वे. कसं लिहिणार मी रे बाबा. T2G6 आणि EG4 कसं भरणार मी. बघा DXY मध्ये 2, DYZ मध्ये 2, DZX किंवा DXZ मध्ये 2, DX² - Y² मध्ये 2, DZ² मध्ये 2. याच्यापेक्षा वेगळं काही इथं कॉन्फिगरेशन मला लिहिता येत नाही. तर याच्यामध्ये फक्त एकच वे आहे. आपल्याला कसा पाहिजे. मोर दॅन 1 पॉसिबल वेज पाहिजेत. याच्यामध्ये 2 वेज मिळाले मला. एकापेक्षा जास्त झाले. याच्यामध्ये एकच वे मिळाला. ओनली 1 वे फॉर फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन T2G अँड EG. तर माझं कन्क्लुजन काय असेल. डेफिनेशनला मॅच करत नाही हे एक्झाम्पल. तर या कॉम्प्लेक्स मध्ये नो जॉन टेलर डिस्टॉर्शन. नो जॉन टेलर डिस्टॉर्शन. याच्या जॉन टेलर डिस्टॉर्शन होत नाही रे. याच्यात झालं. कारण इथं मोर दॅन 1 वेज आहेत. याच्यात एकच वेज ना आपण इलेक्ट्रॉनची फिलिंग करू शकतो. मला सांगा ना याच्यापेक्षा वेगळं काही लिहिता येईल का तुला.
तू म्हणशील 2 आणि 2 एका ठिकाणी 4 लिहा सर, दुसऱ्या ठिकाणी 0. नाही रे, मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑर्बिटलची 2चीच असते ना. याच्यापेक्षा वेगळं मला काही इलेक्ट्रॉन फिलिंगसाठी वे अवेलेबल नाही. मला मोर दॅन 1 वेज पाहिजे होते. याच्यात 2 वेज मिळाले म्हणून म्हणलं यस, जॉन टेलर डिस्टॉर्शन ऑकर. या कॉम्प्लेक्स मध्ये जॉन टेलर डिस्टॉर्शन होतं, या कॉम्प्लेक्स मध्ये जॉन टेलर डिस्टॉर्शन होत नाही. नाही समजलं? चला आणखी बरेच एक्झाम्पल पाहिजेत आपल्याला. आणखी एक्झाम्पल पाहू, तुला हा पॉइंट क्लिअर होऊन जाईल. नोट करा तोपर्यंत हे 2 एक्झाम्पल. तर आतापर्यंत आपलं जेवढे डिस्कशन झालं त्या डिस्कशन मधून तुला एवढं लक्षात ठेवायचंय, मोर दॅन 1 जर वे असतील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी T2G आणि EG मध्ये, तेव्हा जॉन टेलर डिस्टॉर्शन होतं. आणि जर नसेल, फक्त एकच वे जर असेल, एकापेक्षा जास्त पद्धतीनं जर तुला ते कॉन्फिगरेशन लिहिता आलं नाही तर तिथं होत नाही. आलं का लक्षात? आता बघा क्वेश्चन्स काय असतात. तुम्हाला कॉम्प्लेक्स देतील किंवा डी सिस्टीम देतील, म्हणतील किंवा खालीलपैकी कुठे जॉन टेलर डिस्टॉर्शन होईल किंवा होणार नाही. मग आपण एक हलकंसं काम करू, आपल्याला सिंपल वेनं जायचंय पुढे, ठीक आहे ना. जॉन टेलर डिस्टॉर्शन होणाऱ्या केसेस भरपूर आहेत. जॉन टेलर डिस्टॉर्शन होणाऱ्या केसेस भरपूर आहेत, त्या लक्षात न ठेवलेल्या चांगल्या. पण जॉन टेलर डिस्टॉर्शन न होणाऱ्या केसेस कमी आहेत. न होणाऱ्या केसेस कमी आहेत, आपण त्या लक्षात ठेवतो, ठीक आहे ना. आता बघा तेच लिहिलं मी, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. जॉन टेलर डिस्टॉर्शन do not occur in following octahedral systems. octahedral systems. कोणत्या ऑक्टाहेड्रल सिस्टीम मध्ये जॉन टेलर डिस्टॉर्शन होत नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं, ठीक आहे ना. कारण त्या सिस्टीम कमी आहेत. बघ रे, नंबर 1 D0, नंबर 2 D3, नंबर 3 D5 हाय स्पिन. लक्षात ठेवा, हाय स्पिन आणि लो स्पिन हे टर्म्स D4, D5, D6 आणि D7 या चौघांसाठीच आहेत. 4, 5, 6, 7. कारण D1, D2, D3 किंवा D8, D9, D10 हाय स्पिन लो स्पिन काही मॅटर करत नाही, कारण कॉन्फिगरेशन सारखं येतं. आपण क्रिस्टल फील्ड थेअरी मध्ये तिथं पण एक नोट लिहिलेली आहे, ठीक आहे ना. D5 हाय स्पिन मध्ये होत नाही, D6 लो स्पिन मध्ये होत नाही, D8 मध्ये होत नाही आणि D10 मध्ये होत नाही. बस एवढ्या सिस्टीम्स मध्ये फक्त जॉन टेलर डिस्टॉर्शन होत नसतं. बाकी कोणतीही सिस्टीम असू दे रे, तिथं जॉन टेलर डिस्टॉर्शन होत असतं. असंच बोलत नाही उगच, कारण आहे त्याला. यांच्यात का होत नाही बघ. आता D0 भरण्यासाठी आपल्याकडे एकच चॉईस असेल बेटा, DXY. चला याला आणखी स्प्लिट करून सांगतो तुम्हाला. D0 कसं भरशील रे बाबा, काही इलेक्ट्रॉनच नाहीत, काहीच भरायचं नाही. T2G 0, EG0 हे कसं भरशील परत. DXY, DYZ, DZX किंवा DXZ, ठीक आहे. वन इज द सेम. DX² - Y² आणि DZ². तर हे झाले आपले T2G चे ऑर्बिटल, हे झाले EG चे ऑर्बिटल. इलेक्ट्रॉनच नाहीये, 0 0 0 0 सगळीकडे 0. याच्यापेक्षा वेगळी इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट मला इथं काढता येत नाही. याच्यापेक्षा वेगळा पॉसिबल वे नाही. मला एकापेक्षा जास्त वेज पाहिजेत, तेव्हा जॉन टेलर डिस्टॉर्शन होणार आहे, ठीक आहे ना. D3 बघा, D3 कसं भरतात. T2G मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स, EG मध्ये 0 इलेक्ट्रॉन. हाय स्पिन लो स्पिन मॅटर करत नाही. आता T2G3 कसं भरशील. DXY, DYZ, DZX, DX² - Y² आणि DZ², ठीक आहे ना. 1 1 1 0 0
आता तुम्ही म्हणाल सर हे 0 इकडे आणतो, हे 1 तिकडे नेतो. नाही रे बाबा, रूल आपल्याला कोणताच व्हायलेट करायचा नाही. आपल्याला रूल कोणताच व्हायलेट करायचा नाही. तू जर हे 0 इकडे लिहिलं, म्हणजे तुम्ही जर असं थिंक करत असाल सर होतोय किंवा असा एक वेळ होतोय की हो, मी काय करतो इकडे 0 लिहितो आणि बाकी ठिकाणी मग 1 1 लिहित चालतो, असं हे टोटली रॉंग असेल. दिस विल बी अगेन्स्ट अबव प्रिन्सिपल. अबव प्रिन्सिपल काय सांगतं, जोपर्यंत लोअर एनर्जीचा ऑर्बिटल भरत नाही तोपर्यंत हायर एनर्जीच्या ऑर्बिटलला धक्का लावायचा नाही. आपल्याला माहिती आहे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये T2G सेटची एनर्जी कमी असते. तर फॉरगेट अबाउट दिस, म्हणजे 0ला इकडे आणायचं आणि 1ला तिकडे न्यायचं असं कुणी मनात आणायचं नाही. तर याच्या व्यतिरिक्त काही वेगळं वे आपल्याकडे नाही. किंवा एखाद्याला वाटेल सर मी इथं 2 घेतो, आणि इथं 1 घेतो, आणि इथं 0 घेतो. नाही ना, ते परत आपल्या रूलच्या अगेन्स्ट जाणार आहे, हर्ट्झ रूलच्या. Pairing of electron is not possible unless and until degenerate orbitals are singly occupied. तर एवढा एकच वे आहे, ठीक आहे ना, एवढा एकच वे आहे. ठीक आहे. आता बघा D5 हाय स्पिन म्हणजे मोर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न, त्याला म्हणतो आपण हाय स्पिन. T2G3 EG2 कसं भरणार? DXY मध्ये 1 इलेक्ट्रॉन, DYZ मध्ये 1 इलेक्ट्रॉन, DZX मध्ये 1 इलेक्ट्रॉन, x² - y² मध्ये 1 इलेक्ट्रॉन, आणि परत dz² मध्ये पण 1 इलेक्ट्रॉन. बघा ना, T2G चे 3 ऑर्बिटल, T2G3, EG2, EG मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन, T2G मध्ये पण 3 इलेक्ट्रॉन. याच्यापेक्षा वेगळं काहीच करता येणार नाही. ठीक आहे ना, एकच वे आहे. किंवा D6 लो स्पिन म्हणजे कमीत कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ठेवण्याचा प्रयत्न. बघ रे, वाटलं तर सगळ्यांनी क्रिस्टल फील्ड थेरी रेफर करा परत एकदा, हे कॉन्फिगरेशन्स तिथे घेतलेले आहेत. T2G6 D6 लो स्पिन, T2G6 EG0. ठीक आहे. कसं भरशील? DXY DYZ, T2G मध्ये 6 इलेक्ट्रॉन, T2G मधले 6 इलेक्ट्रॉन मला असे लिहावे लागतील 2 2 2. DX² - y² मध्ये आणि DZ² मध्ये 0 0. बस हा एक वे तयार होतो. याच्या व्यतिरिक्त काही वे नाहीये. ठीक आहे ना, म्हणून यांच्यात जॉन टेलर डिस्टॉर्शन होत नाही. ठीक आहे ना. D8 ला हाय स्पिन लो स्पिन मॅटर करत नसतं. T2G6 EG2 हे असं होतं D8 मध्ये. ठीक आहे. तर हे कसं भरलं जाईल बाबा? DXY मध्ये 2, DYZ मध्ये 2, DZX मध्ये 2, DX² - y² मध्ये आणि DZ² मध्ये प्रत्येकी 1 1. बघा ना, T2G मध्ये 6, EG मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. याच्या व्यतिरिक्त काही करता येणार नाही. ठीक आहे ना. ओके. D10 कसं भरणार? D10 ला तर काही अडचणच नसते. T2G6 EG4 कसं भरणार आपण? DXY मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स घ्या, DYZ मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स घ्या, DZX मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन्स घ्या, DX² - y² मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स घ्या, आणि DZ² मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स घ्या. मला सांगा, याच्या व्यतिरिक्त काही पॉसिबल वे आहे का रे? नाही ना. तर या 4 अशा सिस्टीम्स आहेत, या 4 नाही सॉरी 6 अशा सिस्टीम्स आहेत ज्यांच्यात फक्त जॉन टेलर डिस्टॉर्शन होत नाही. बघ रे, डू नॉट ऑकरच्या मी केसेस सांगितल्यात. आता याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या ठिकाणी होतं. सर तुम्ही D5 हाय स्पिन घेतलंय, D5 लो स्पिन मध्ये काय होतंय हो D5 लो स्पिन मध्ये? चला बघा रे सगळेजण, समजा मी लिहिलं D5 लो स्पिन, याच्यात जॉन टेलर डिस्टॉर्शन होतंय. हाय स्पिन मध्ये होत नाही. लो स्पिन मध्ये कसं काय होतं सांगतो मी. D5 लो स्पिन कसं लिहिशील तू? T2G मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स, EG मध्ये 0 इलेक्ट्रॉन्स. आता T2G 5 भरण्यासाठी बघा, T2G 5 कसं भरणार? DXY मध्ये 2 इलेक्ट्रॉन, DYZ मध्ये 2 इलेक्ट्रॉन, आणि DZX मध्ये 1 इलेक्ट्रॉन. हे EG पुढचं 0च आहे. DX² - y² 0 आणि DZ² 0. 5 इलेक्ट्रॉन भरले मी T2G मध्ये. हा झाला पहिला वे. बघ आता दुसरा वे आहे का नाही? बघ, DXY DYZ आणि DZX. मी काय करतो आता, याच्यात 1 इलेक्ट्रॉन लिहितो, इथं 2 आणि इथं 2 लिहितो. झाला ना वेगळा वे. हे कॉमन, हे असंच. दुसरा नाही, आणखी तिसरा एक वे. बघा, तिसरा एक वे इथं. तिसरा वे कसा बाबा? पहिल्या ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन भरायचा, DXY मध्ये 1 भरायचा,
DYZ मध्ये 2 भरायचे आणि DZX मध्ये 2 भरायचे आणि पुढचं AGचं तसंच हा, हे पुढचं ॲज इट इज. बघा ना 3 डिफरंट वेज झाले ना इलेक्ट्रॉन्स भरण्यासाठी. म्हणून D5 लो स्पिन मध्ये जॉन टेलर डिस्टॉर्शन होतं, पण D5 हाय स्पिन साठी एकच वे म्हणून त्याच्यात होत नाही. सर D6 लो स्पिन मध्ये तुम्ही म्हणलात होत नाही, होत नाही, होत नाही. D6 लो स्पिन मध्ये. D6 हाय स्पिन मध्ये होतं का? नक्कीच होतं. D6 हाय स्पिन मध्ये कसं काय होतं थिंक करा. D6 हाय स्पिन म्हणजे कसं? T2G4 Eg2, T2G4 Eg2. आता T2G4 आहे ना, तर त्याला इलेक्ट्रॉन्सला भरण्यासाठी चॉईस बघा, मी ओरली सांगायलो आता. DXY मध्ये 2 भरायचे, DYZ मध्ये 1 भरायचा आणि DZX मध्ये 1 भरायचा. म्हणजे T2G मध्ये 2 1 1 ही पहिली चॉईस, पहिली चॉईस. दुसरी चॉईस 1 2 1 1 2 1 ही दुसरी चॉईस आणि तिसरी चॉईस 1 1 2. म्हणजे T2G मध्ये इलेक्ट्रॉन फिलिंग करण्यासाठी माझ्याकडे 3 वेज अवेलेबल असतील, 3 वेज अवेलेबल असतील. म्हणून म्हणलं मी D6 लो स्पिन मध्ये होत नाही, पण D6 हाय स्पिन मध्ये होतं. ज्याला मी बोललेलं काही कळत नाही ना बेटा, त्यांनी एक काम करायचं रे, एक एवढंच काम करा. हे बोर्डवर जेवढं लिहिलंय ना तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कोणतं? इकडचं उजव्या हाताचं पण लक्षात ठेवू नको, नो प्रॉब्लेम. तुला काय लक्षात ठेवायचं बघ, बस तुम्ही एवढं लक्षात ठेवा की बाबा यांच्यामध्ये जॉन टेलर डिस्टॉर्शन होत नाही, बस एवढं तरी लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवायचं. चल तुला हे कॉन्फिगरेशन लिहिता येत ना, चल विसरून जा, नो प्रॉब्लेम. D0 D3 D5 हाय स्पिन, D6 लो स्पिन, D8 आणि D10 मध्ये जॉन टेलर डिस्टॉर्शन होत नाही, बस. याच्या व्यतिरिक्त बाकी कोणतंही कॉन्फिगरेशन घ्या, कोणतंही घ्या, त्या सगळ्यांमध्ये जॉन टेलर डिस्टॉर्शन होत असतं. बस एवढ्या एका नोटवर तुझा जॉन टेलर डिस्टॉर्शनचा क्वेश्चन 101% सॉल्व्ह होईल. डेमो देऊ का तुला? 101% म्हणतोय, कॉन्फिडन्सनं म्हणतोय ना. चल तुला सॉल्व्ह करून दाखवतो. एवढं नोट करा, मग आलेला एक क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. एवढे एका नोटवर सॉल्व्ह नाही झालं तर बोला मग मला, ठीक आहे? तर बघा जॉन टेलर इफेक्ट किंवा डिस्टॉर्शनवर नेमके क्वेश्चन्स काय विचारले जाऊ शकतात एक आयडिया येण्यासाठी हा प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन आहे. बघा नीट 2016 फेज 1 तेव्हा 2 फेज मध्ये झाली होती एक्झाम. पहिली नीट होती ती. जॉन टेलर इफेक्ट इज नॉट ऑब्झर्व्ड इन हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस ऑफ, म्हणजे हे सगळे हाय स्पिन धरायचेत आपल्याला आणि याच्यापैकी कुठं जॉन टेलर इफेक्ट होत नाही असं म्हणलं. बघा होत नाही असं केसेस सांगितल्या. D0 D3 D5 हाय स्पिन, D6 लो स्पिन, D8 आणि D10 यांच्यामध्ये नो जॉन टेलर डिस्टॉर्शन. सर तुम्ही म्हणला D8 आणि इथं तर D8 ला हाय स्पिन म्हणायले, कसं हो सर? अरे बेटा D8 D9 D10 यांच्यासाठी हाय स्पिन म्हणा लो स्पिन म्हणा काही बिघडत नाही, मिनिंगलेस होऊन जातात ते. म्हणून D8 च्या पुढे तू हाय स्पिन पण लिहू शकतो बिंदास आणि लो स्पिन पण लिहू शकतो, काही अडचण नसते, काहीच अडचण नसते. D1 D2 D3 मध्ये पण हाय स्पिन म्हण ना लो स्पिन म्हण, काहीच फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. ठीक आहे का? ओके, तर लक्षात घ्या क्वेश्चनचं आन्सर काय येईल. कुठं होत नाही म्हणलंय, आताच सांगितलं मी, D8 मध्ये होत नाही, झालं तुझं आन्सर. बस एवढं लक्षात ठेवा, नो जॉन टेलर इफेक्ट. ज्याला एवढं लक्षात ठेवता आलं त्याला जॉन टेलर इफेक्टचे किंवा डिस्टॉर्शनचे 100% क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स साठीचा हा इफेक्ट आहे, हे एक एक्स्ट्रा लक्षात ठेवा. दिस इज फॉर ओनली ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. म्हणूनच अगोदर T2G नंतर EG चा आपण विचार करायलो, ठीक आहे ना. ट्रान्स इफेक्ट काल पाहिलेला फक्त स्क्वेअर प्लेनार साठी, ठीक आहे ना. आन्सर काय आलं रे बाबा? D8, कारण याच्यामध्ये फक्त एकच वे आहे कॉन्फिगरेशन लिहिण्याचा, बाकी सगळ्यांमध्ये मोर दॅन 1 वेज निघतात टू राईट कॉन्फिगरेशन, ठीक आहे ना. D9 तर मी मगाशी एक्सप्लेन केलेलंच आहे, सुरुवातीचं कॉपरचं एक्झाम्पल.
ठीक आहे ना. D7 किंवा D4 तुम्ही मनान लिहून बघू शकता. मोर दॅन वन वेज न कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहिता येईल, पण D8 चा एकच वे निघतो जे मी मगाशी लिहून दाखवले तुम्हाला. सो आन्सर विल बी D8. सोपा आहे ना क्वेश्चन. बघा ना त्या नोटवर झाला का नाही सॉल्व, नोट करा. बघा पुढचा क्वेश्चन. जॉन टेलर डिस्टॉर्शनवर जर डिफिकल्ट क्वेश्चन विचारायचा झाला तर बस इतकंच लिमिट आहे त्याचं डिफिकल्टीचं. काय याच्यात डिफिकल्टी आहे? इन्स्टेड ऑफ गिव्हिंग डायरेक्टली डी सिस्टीम, जो मगाशी क्वेश्चन पाहिला ना आपण याच्या अगोदरचा, त्याच्यात डी सिस्टीम डायरेक्टली दिलेली होती. याच्यात डायरेक्टली डी सिस्टीम दिलेली नाही, आपल्याला डी सिस्टीम तयार कराव्या लागतील. बस एवढं हार्डेस्ट लेवल जॉन टेलर डिस्टॉर्शनच्या क्वेश्चनचं हे असू शकतं. इझी म्हणलं तर अगोदर घेतलेला आणि डिफिकल्ट म्हणलं तर हा. डिफिकल्ट नाही आहे हा, पण फक्त टाइम थोडा जास्त लागतो. कसं बघा, मला अगोदर जावं लागतं सेंट्रल मेटलकडे, त्याच्या ऑक्सिडेशन स्टेटकडे. कोबाल्टची स्टेट काढायच्यात +3 येते. मग बघावं लागतं याचं कॉन्फिगरेशन. याचं कॉन्फिगरेशन आहे 3d6. आता बघा, अमाइन स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे का वीक फील्ड लिगॅंड आहे? यस यस, कम ऑन. कसं आहे? स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यामुळं हा कॉम्प्लेक्स कसा असेल? लो स्पिन असेल. ठीक आहे. बघा NH3 स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड, NH3 स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे, म्हणून आता रिझल्ट झाला D6 लो स्पिन. अल्टिमेट सिस्टीम कशी तयार झाली? D6 लो स्पिन. लो स्पिन का? स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यामुळे. मागच्या क्वेश्चन मध्ये हे डायरेक्टली दिलेलं होतं, आपण तयार केलं. ठीक आहे. चला आणखी बघा पुढे. निकेल +2 स्टेट त्याची +2 येते. निकेल +2 म्हणल्यानंतर 3d8 सिस्टीम येते. हे बघा रे, सांगितलं D1 D2 D3 D8 D9 आणि D10 सॉरी, तिथं हाय स्पिन लो स्पिनला काही मिनिंग नसतो. तर इथं बघत बसायचं नाही लिगॅंड कसला आहे ते, बघायचंच नाही, कसलाही राहू दे काही बिघडत नाही. D8 सिस्टीम म्हणायचं डायरेक्टली याला. हाय स्पिन लो स्पिन नो मिनिंग फॉर D8, D9 D10 D1 D2 D3 यांच्यासाठी. ठीक आहे ना. MnCl62- बघा, याच्यात मॅग्नीजची स्टेट काढा. सॉरी, नॉट 2-, दिस शुड बी 4-. मॅग्नीजची स्टेट येते +2. मॅग्नीज +2 म्हणल्यानंतर 3d5 D5. आता विचार करावा लागतो. बघ रे, 4 5 6 7 4 5 6 7 हाय स्पिन लो स्पिन केअरफुली बघायचं असतं. आता बघा लिगॅंड बघावं लागेल मला Cl-. ठीक आहे ना. चला सांगा, स्ट्रॉंग फील्ड और वीक फील्ड? वीक फील्ड लिगॅंड आहे. वीक फील्ड लिगॅंड प्रोड्युसेस हाय स्पिन कॉम्प्लेक्स. सो D5 हाय स्पिन. D5 हाय स्पिन सिस्टीम तयार झाली. D5 हाय स्पिन. ठीक आहे ना. आता बघा इथं Fe ची ऑक्सिडेशन स्टेट काढा. +2 येते. Fe +2 निघतो याच्यात. Fe +2 चं कॉन्फिगरेशन येतं 3d6 लिगॅंड F वीक फील्ड लिगॅंड. F is weak field ligand. Weak field ligand produces high spin complex. So D6 high spin. आता जाऊयात मूळ प्रश्नाकडे. बघा फरक काय झाला, प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये डायरेक्टली हे दिलेलं होतं, या क्वेश्चन मध्ये आपल्याला तयार करावं लागलं. ठीक आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे, जॉन टेलर डिस्टॉर्शन कुठं होतंय असं म्हणलं. इज पॉसिबल म्हणलंय, प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये नॉट पॉसिबल होतं. इज पॉसिबल इन विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स असा प्रश्न आपण पाहिला. मगाशी सांगितलेली नोट काय होती रे पप्पा? बघा कुठं होत नाही, नॉट पॉसिबल कुठं, नॉट पॉसिबल कुठं, नॉट पॉसिबल कुठं. बघ रे, D0 D3 D5 HS D6 LS D8 D10 यांच्यामध्ये जॉन टेलर डिस्टॉर्शन होत नसतं. आपल्याला कुठं होतंय विचारलंय, म्हणजे यांच्या व्यतिरिक्त जे काही असेल ते आपलं आन्सर असेल. बघा
D6 लो स्पिन नॉट पॉसिबल मध्ये आहे, D8 नॉट पॉसिबल मध्ये आहे, D5 हाय स्पिन नॉट पॉसिबल मध्ये आहे, D6 हाय स्पिन दिसतंय का तुला? इथं नाही दिसत, म्हणजे याच्यामध्ये जॉन टेलर डिस्टॉर्शन होतं. माझं आन्सर असेल ऑप्शन डी, माझं आन्सर असेल ऑप्शन डी. प्रूव्ह करून दाखव. चल प्रूव्ह करून दाखवतो. चल बघ D6 हाय स्पिन कसं लिहिता येतं. D6 हाय स्पिन T2G मध्ये 4 इलेक्ट्रॉन, EG मध्ये 2 इलेक्ट्रॉन, T2G मध्ये 4 इलेक्ट्रॉन, EG मध्ये 2 इलेक्ट्रॉन. याचे लिहिण्याचे वेज बघा. ठीक आहे, बघा रे वेज बघा. DXY DYZ DZX. EG मध्ये काही विशेष होत नाही, EG2च लिहून टाकतो हा, म्हणजे त्याच्यात काही बदलत नाही, पण इथं वे निघतात DXY DYZ DZX मध्ये. बघा 4 इलेक्ट्रॉन 2 1 1 असं भरता येतं. चल बघ दुसरा वे DXY DYZ DZX. हे बघ रे 1 2 1. दुसरा वे झाला ना. चल बघ DXY DYZ DZX. हे बघ 1 1 2 झाले ना. मोर दॅन वन पॉसिबल वेज. म्हणूनच याच्यात जॉन टेलर डिस्टॉर्शन होतं. या तिघांमध्ये होत नाही, या तिघांमध्ये होत नाही, ए मध्ये होत नाही, बी मध्ये होत नाही, सी मध्ये होत नाही, डी मध्ये होत नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती, समजा जॉन टेलर डिस्टॉर्शनचा क्वेश्चन जर सॉल्व करायचा झाला, एकदम गोष्ट साधी, एवढं लक्षात ठेवायचं. जॉन टेलर डिस्टॉर्शन नॉट पॉसिबल इन, जॉन टेलर डिस्टॉर्शन नॉट पॉसिबल इन D0 D3 D5 हाय स्पिन, D6 लो स्पिन, D8 D10, D8 D10, D0 D3 D5 हाय स्पिन, D6 लो स्पिन, D8 D10. बस यांच्यामध्ये जॉन टेलर डिस्टॉर्शन होत नाही, बाकी सगळ्यांमध्ये होतं. हा पॉइंट फक्त आणि फक्त, हे डिस्टॉर्शन फक्त आणि फक्त कोणत्या कॉम्प्लेक्सेस मध्ये होत असतं रे बेटा? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये होत असतं. एक्झामिनर पर्पजफुली मध्ये काही स्क्वेअर प्लेनार मध्ये काही टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स टाकेल, तिथं जास्त डोकं लावायचं नाही, त्यांना अगोदरच ऑप्शन मधून डिलीट करून टाकायचं. ते आपला आन्सर असणारच नाही, कारण जॉन टेलर डिस्टॉर्शन हा पॉइंटच फक्त आणि फक्त कोणासाठी आहे? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स साठी आहे. जसं ट्रान्स इफेक्ट फक्त आणि फक्त स्क्वेअर प्लेनार साठी, जॉन टेलर डिस्टॉर्शन फक्त ऑक्टाहेड्रल साठी. ठीक आहे ना. जेई ऍडव्हान्स साठी परत एकदा महत्वाचं आहे. जेई ऍडव्हान्स, यस, नोट करा. सो लास्ट पॉइंट ऑफ आवर टॉपिक, कोऑर्डिनेशन कंपाउंड. शेवटचा पॉइंट बघा, ऍप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. Coordination compounds find large number of applications in day-to-day life. Medicinal uses आहेत त्याचे, industrial uses आहेत, ठीक आहे ना, laboratory uses आहेत. There are so many applications. पाहूयात वन बाय वन. बघा ऍप्लिकेशन्स वर देखील क्वेश्चन आलेले आहेत. नीट ॲज वेल ॲज जेई एक्झाम, दोन्ही एक्झामची हिस्ट्री सांगते. ऍप्लिकेशन्स देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर एवढे मी ऍप्लिकेशन सांगणार आहे तुम्हाला, एवढे एकदम व्यवस्थित जर लक्षात ठेवाल 101% आलेला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाईल. चला बघा फटाफट. बरेच बायोलॉजिकल कंपाऊंड्स आहेत, दे आर द कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. तर क्वेश्चन असतो त्या बायोलॉजिकल कंपाऊंडचा सेंट्रल मेटल कोण? कार्बॉक्सी पेप्टाइडेज नावाचं एन्झाईम तुम्ही ऐकले सगळ्यांनी. कार्बॉक्सी पेप्टाइडेज एन्झाईम, इट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऑफ झिंक. याच्यात झिंक सेंट्रल मेटल असतो. हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन आयरन, ऑक्सिडेशन स्टेट पण लिहितो मी, +2, आयरन +2, ठीक आहे ना. विटॅमिन B12 कोबाल्ट +3, म्हणून तर याला सायनो कोबाल्बिन म्हणतात ना, कोबाल्टचा कॉम्प्लेक्स आहे तो. क्लोरोफिल, यस, मॅग्नेशियम +2, मॅग्नेशियम +2, ठीक आहे. मेडिसिनल युजेस बघा आता. कॅन्सर थेरपी, कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये कोण वापरला जातो? सिस्प्लॅटिन, सिस्प्लॅटिन, ठीक आहे ना. सिस्प्लॅटिन हे झालेलं आहे. सिस्प्लॅटिन एक्झाम्पल ट्रान्स इफेक्ट मध्ये पण मी सांगितलं होतं सिस्प्लॅटिन, ठीक आहे ना.
किंवा मग आयसोमेरिझम रेफर करा, सिसप्लॅटिनचं स्ट्रक्चर तुम्हाला मिळून जाईल. लीड पॉयझनिंगला जर आपल्याला ओव्हरकम करायचं झालं, त्याला ओव्हरकम करण्यासाठी हेल्प घेतली जाते ईडीटीएची. ईडीटीएचे इंजेक्शन्स दिले जातात बॉडीमध्ये. तो ईडीटीए लीड बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो, मग सकाळी बाहेर पडतो. कशातून बाहेर पडेल सांगण्याची गरज नाही. ईडीटीएचं इंजेक्शन टाकलं की ते एक्सक्रिशन मधून बाहेर पडून जातं. कोण? लीड. हार्डनेस ऑफ वॉटर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट्स, त्याला आपण म्हणतो हार्डनेस ऑफ वॉटर. हायड्रोजन टॉपिक मध्ये तुम्ही स्टडी केलेलं. टू रिमूव्ह हार्डनेस ऑफ वॉटर अगेन हेल्प इज टेकन ऑफ ईडीटीए. कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे आयन्स हे ईडीटीए बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतात, प्रेसिपिटेट तयार होणारे कॉम्प्लेक्स तयार करतात. इझिली फिल्ट्रेशन मधून त्याला काढून टाकता येतं. ठीक आहे ना. ईडीटीए लागतो हार्डनेस ऑफ वॉटर मध्ये. विल्किन्सन्स कॅटलिस्ट पॉलिमरायझेशन साठी वापरला जातो. हायड्रोजनेशन ऑफ अल्किन आणि अल्काइन्स हा त्याचा मेजर काम. याचा फॉर्म्युला माहिती आहे. विल्किन्सन्स कॅटलिस्ट इज इट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. काय आहे रे फॉर्म्युला? रोडियम क्लोराइड PPH3 थ्राइस. याला आपण म्हणतो विल्किन्सन्स कॅटलिस्ट. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे का नाही? यस. कन्वर्जन ऑफ अल्किन्स इनटू अल्कोहोल. जर अल्किनचं कन्वर्जन अल्कोहोल मध्ये करायचं झालं, कॅटलिस्ट म्हणून हा वापरला जातो. कोबाल्ट ट्वाइस, कार्बोनिल 8 टाइम्स. हे CO म्हणजे कोबाल्ट आहे, हे CO म्हणजे कार्बोनिल आहे. ठीक आहे ना. अल्किनचं कन्वर्जन अल्कोहोल मध्ये करण्यासाठी हे वापरलं जातं. इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ सिल्वर. मेटॅलर्जी मध्ये तुम्ही इलेक्ट्रोप्लेटिंग असा टर्म ऐकला असावा. एखाद्या मेटलवर मला सिल्वरची कोटिंग द्यायची झाली तर मला हेल्प घ्यावी लागते याची, KAgCN ट्वाइस. केच्या ऐवजी Na घेतलं तरी चालेल. NaAgCN ट्वाइस, नो प्रॉब्लेम. गोल्डची इलेक्ट्रोप्लेटिंग करायची. इलेक्ट्रोप्लेटेड ज्वेलरी, बेंटेक्सस ज्वेलरी किंवा 1 ग्राम गोल्ड वगैरे ऐकलं असेल ना तुम्ही. गोल्डची जे थोडीशी कोटिंग असते त्याच्या आर्टिकलवर त्या, ठीक आहे ना, ती कोटिंग देण्यासाठी हेल्प घेतली जाते या कॉम्प्लेक्सची, KAuCN ट्वाइस. ठीक आहे ना. या दोन्ही केच्या जागी सोडियम घेतलं तरी नो प्रॉब्लेम. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. ठीक आहे. तर बघा, मेटलर्जी टॉपिक मध्ये एकदम बिगिनिंगला तुम्ही लिचिंग प्रोसेस ऐकली असेल. लिचिंग, सिल्वर किंवा गोल्डच्या एक्स्ट्रॅक्शन मध्ये लिचिंगचा वापर करतात. लिचिंग प्रोसेस, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटलसाठी लिचिंग प्रोसेस किंवा सायनाइड प्रोसेस ऐकला असेल तुम्ही. लिचिंग प्रोसेस त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंडची हेल्प घेतली जाते. हाच कॉम्प्लेक्स असतो AgCN ट्वाइस. बघा, मेटलर्जी टॉपिक मध्ये कॉम्प्लेक्स असणाऱ्या बऱ्याच रिॲक्शन्स दिसतील. एस्टिमेशन ऑफ निकेल +2 हा आलेला क्वेश्चन आहे. निकेल +2चं एस्टिमेशन कसं केलं जातं, म्हणजे एखाद्या सोल्युशन मध्ये निकेल +2 नेमका किती आहे हे कसं काढतात. काय करतात बघा. कॉम्प्लेक्स ऑफ निकेल +2 विथ DMG. DMGचा फुल फॉर्म काय? डायमिथिल ग्लायऑक्झिमॅटो. तर काय करतात, DMG पास करतात. एखाद्या सोल्युशन मध्ये निकेल +2चा अमाऊंट मला एस्टिमेट करायचंय, DMG पास करतात. होतं काय, निकेल +2 आणि DMG कंबाईन होतात आणि ते हा कंपाऊंड तयार करतात, NiDMG ट्वाइस. NiDMG ट्वाइस. याचा कलर असतो रेड. रेड कलरची PPT मिळते. मग त्या रेड कलरच्या PPTला फिल्टर वगैरे करून त्याचं वेट मेजर केलं जातं. तिथून आपल्याला निकेल +2चा अमाऊंट कळून जातं. सो निकेल +2 इज एस्टिमेटेड बाय कॉम्प्लेक्सेशन विथ DMG. NiDMG ट्वाइस कॉम्प्लेक्स तयार करून रेड PPT मिळतो. निकेल +2 कन्फर्म होऊन जातो. ठीक आहे ना. सेपरेशन ऑफ Ag+ फ्रॉम Ag+2 अँड लीड +2. म्हणजे या तिघांचं मिक्सचर आहे आपल्याकडे. या तिघांच्या मिक्सचर मधून मला Ag+ सेपरेट करायचा आहे. इझिली करता येतो बाय पासिंग अमोनिया. जस्ट अमोनिया गॅस पास करायचा.
त्या मिक्सचरमध्ये अमोनिया गॅस पास करायचा. अमोनिया गॅस पास केल्यानंतर होतं काय, Ag प्लस कंबाईन्स विथ अमोनिया गॅस नाही सॉरी ॲक्वियस अमोनिया पास करतात. ॲक्वियस सोल्युशन अमोनियाचं सोल्युशन. Ag प्लस कंबाईन्स विथ अमोनिया टू फॉर्म दिस कॉम्प्लेक्स AgNH3 ट्वाइस AgNH3 ट्वाइस प्लस AgNH3 ट्वाइस प्लस. ठीक आहे. शेवटचं ॲप्लिकेशन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसचा अर्थ असतो क्वालिटेटिव्हमध्ये व्हॉट इज प्रेझेंट, एखाद्या मिक्सचरमध्ये व्हॉट इज प्रेझेंट त्याचा आन्सर मिळवणे म्हणजे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस हाऊ मच प्रेझेंट, व्हॉट इज प्रेझेंट, हाऊ मच प्रेझेंट. तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये बऱ्याच मेटॅलिक आयनच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचीच हेल्प घ्यावी लागते. म्हणजे हे एक त्याचंच एक्झाम्पल आहे. एस्टिमेशन ऑफ निकेल झालं किंवा हे सेपरेशन झालं, हे त्याचंच एक्झाम्पल म्हणू शकता. कॅडमियम प्लस टूच्या ॲनालिसिसमध्ये हे वापरावं लागतं. बऱ्याच लीडच्या कॅडमियमच्या बऱ्याच जणांच्या ॲनालिसिसमध्ये आपल्याला कॉम्प्लेक्सची म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचीच हेल्प घ्यावी लागते. ठीक आहे. सो दीज आर ॲप्लिकेशन्स. हे सगळे जेवढे मी ॲप्लिकेशन सांगितलेत दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स. ठीक आहे ना. क्वेश्चन बघा रे ॲप्लिकेशन्सवर देखील विचारलेले आहेत. सो जस्ट रिमेंबर ऑल दिस. एवढं जे बोर्डवर लिहिलं ना एवढं जरी लक्षात ठेवलं तुझा ॲप्लिकेशनचा क्वेश्चन 101% सॉल्व्ह होईल. ठीक आहे ना. सो दिस इज एंड ऑफ आवर टॉपिक कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. या टॉपिक मधले डू और डाय पॉइंट सांगतो तुम्हाला, ज्याच्यापासून कोणीच एस्केप करू शकत नाही. तुला वर्नर्स कोऑर्डिनेशन थेरी एकदम परफेक्ट वाचायची आहे. तुला क्रिस्टल फील्ड थेरी, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, थेरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस टॉपिक. मोस्ट इम्पॉर्टंट. डिफिकल्टीचे क्वेश्चन तयार करायचे झाले तर आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग याचा अर्थ का एवढंच वाचायचं का, नाही रे बाबा. हे सगळे पॉइंट समजण्यासाठी बाकी पॉइंट ऑब्व्हियसली वाचावे लागतात. तर माझं सजेशन असेल लाईन टू लाईन जेवढं क्लासमध्ये घेतलं तेवढं परफेक्ट करा. बुकलेटचे सगळेच्या सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना. तुम्हाला सोल्युशन देखील अपलोड करून ठेवलेलं आहे ॲपवर. ठीक आहे ना. ते सोल्युशन रेफर करा. जर सोल्युशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा एखादा क्वेश्चन नवीन तुला काही डाऊटफुल वाटला, आम्ही आहोतच. ठीक आहे ना. तुम्हाला RCC DSPचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा कॉल तुम्ही करू शकता किंवा वैयक्तिक मला पाठवा, मला कॉल करा. तुमचे डाऊट्स मात्र क्लिअर करून घ्या. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या लेवलवर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला विसरू नका. ठीक आहे ना. नीट एक्झाम असेल किंवा JEE एक्झाम असेल प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि मग शेवटी NCERT टेक्स्टबुकचे इनटेक्स्ट क्वेश्चन आणि एक्झरसाइज क्वेश्चन जर आपण ठरवलं करण्यासाठी भरपूर आहे करण्यासाठी, करायचं नाही ठरवलं तर काय. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कमीत कमी नीटमध्ये 2 क्वेश्चन्स येतात, JEE मध्ये पण 2 क्वेश्चन येतात. कमीत कमी म्हणतोय, मॅक्झिमम एका परीक्षेमध्ये तर 5 क्वेश्चन याचे आले होते रे बाबा. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे ना. ओके. सो दिस इज एंड ऑफ डिस्कशन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. जस्ट नोटबुक रेफर करा, RCC बुकलेट रेफर करा, मोर दॅन इनफ असेल. ठीक आहे ना. तर आपण पुढच्या लेक्चर पासून नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. दॅट विल बी P ब्लॉक एलिमेंट्स. भेटूयात.